जय जिनेंद्र। पूर्णार्घ जैन ग्रंथ वाचन अर्घ 10 भाग 7। षडज कौशिकी। ऋषभ व मध्य अत्यल्प स्वर आहेत। ताल चंचपूट आहे। कला 16 आहेत। दुसऱ्या दृश्यात प्रावेशिकी ध्रुवात यांचा प्रयोग होत असे। या जातीत गांधार पंचम, हिंदोल व देशी वेलावलीची प्रतिबिंबे आहेत। षडज मध्यमा। या जातीत सर्व अंश स्वरातील 2-2 स्वरांचा प्रयोग एकदम होतो। या जातीत दृश्यात अंतरकाकिली स्वरांचा प्रयोग आहे। निषादांचे अल्पत्व आहे। गांधारांश नसताना षडव औडवात गांधार आणि निषाद विवादी स्वर आहेत। षडजीप्रमाणेच गीती, ताल व काल आहेत। याचा उपयोग दुसऱ्या दृश्यात ध्रुवगानात होतो। गांधारोदीच्या। पूर्ण स्वरूपात अंशाशिवाय अन्य स्वर अल्पत्वाचे आहेत। षाडजात देखील नि, ध, प आणि ग चे अल्पत्व आहे। री आणि ध बरोबरच येतात। ताल चंचपूट आहे। कला 16 आहेत। चौथ्या दृश्यात ध्रुवगानात याचा प्रयोग होतो। मध्यम पंचमी। या जातीत स, ग, म अल्पस्वर आहेत। री, म आणि ग, नि चे प्रयोग बरोबर होतात। या जातीत देखील अंतरकाकली स्वरांचा प्रयोग आहे। वृषभ अंश असतो तेव्हा औडवरूप नसतो। पूर्ण आणि षाडव असतात। ताल चंचपूट आहे। तिसऱ्या दृश्यात ध्रुवगानात याचा प्रयोग होत असे। चौस, पंचय आणि देशी आंध्रालीच्या रागछाया या जातीत उमटल्या आहेत। गांधार पंचमी। या जातीत गांधारी आणि पंचमी दोन्ही जातीच्या समान स्वरांचा प्रयोग एक दुसऱ्याबरोबर होतो। ताल चंचपूट आहे। कला 16 आहे। चौथ्या दृश्यात ध्रुवगानात याचा प्रयोग होत असे। रक्तगांधारी। षडज आणि गांधारीचा प्रयोग मिळून होतो। दैवत व निषाद कुलस्वर आहेत। ताल, गीती व कला षाडजी प्रमाणेच आहेत। तिसऱ्या दृश्यात ध्रुवगानात याचा प्रयोग होत असे। मध्यमा। या जातीत षडज व मध्यम बहुल स्वर आहेत। या जातीत साधारण स्वर म्हणजे अंतरकाकनी स्वरांचा प्रयोग आहे। गांधार व निषाद अल्पस्वर आहेत। ताल चंचपूट आहे। कला 8 आहेत। याचा प्रयोग दुसऱ्या दृश्यात ध्रुवगानात होत असे। चोस, षाडव आणि देशी आंध्राली या दोहोंचे प्रतिबिंब या जातीत उमटले आहे। आंध्री। या जातीत री, ग, ध आणि नि हे स्वर मिसळून प्रयोग करावा लागतो। अंश स्वरापासून न्यास स्वराचा क्रम संचार आहे। बाकीचे स्वरूप गांधार पंचमी प्रमाणेच आहे। मध्यमोदीच्या। या जातीत अल्पत्व, बहुत्व व स्वरसंगती गांधार रोदीच्या प्रमाणेच आहे। ताल चंचपूट आहे। कला 16 आहेत। चौथ्या दृश्यात ध्रुवगानात याचा प्रयोग होत असे। कर्मारवी। या जातीत जे स्वर अंशाचे नाहीत ते अंतर्मार्ग प्रयोगातील बहुल स्वर आहेत। गांधार अतिबहुल स्वर आहे। अंश स्वरातील 2-2 स्वरांचा एका वेळी प्रयोग होतो। ताल चंचपूट आहे। कला 16 आहेत। पाचव्या दृश्यात ध्रुवगानात याचा प्रयोग होत असे। नंदनी। या जातीत गांधार ग्रहस्वर आहे। काहींच्या मते पंचम देखील ग्रहस्वर आहे। मंद्र, वृषभ बहुल स्वर आहेत। ताल चंचपूट आहे। कला 32 आहेत। पहिल्या दृश्यात ध्रुवगानात याचा प्रयोग होत असे। कौशिकी। या जातीत व दैवत असतील तर पंचम न्यास असला पाहिजे। याविषयी मतभेद सुद्धा आहेत।
नी आणि ग अंश असताना नी, ग आणि प हे 3 न्यास स्वर असले पाहिजेत. ऋषभ अल्प स्वर आहे. निषाद व पंचम बहुल स्वर आहेत. सगळ्या अंश स्वरात म्हणजे स, ग, म, प, ध, नी मध्ये 2-2 स्वरांचा प्रयोग मिळून होतो. ताल, कला आणि गीत षडजीप्रमाणेच आहेत. याचा प्रयोग 5व्या दृश्यात ध्रुवगानात होत असे. संगीताची अभिव्यक्ती. संगीताची अभिव्यक्ती कंठ, मस्तक व हृदयातून होते. संगीताचे 4 पद स्थायी, संचारी, आरोही आणि अवरोही या 4 प्रकारच्या वर्णांनी युक्त असल्यामुळे पदे देखील 4 प्रकारचे असतात. या 4 पदात संगीत सामावले आहे. स्थायी पदातील अलंकार प्रसन्नादी, प्रसन्नांत, मध्यप्रसाद व प्रसन्नाद्यवसान हे 4 स्थायी पदाचे अलंकार होत. संचारी पदाचे अलंकार निवृत्त, अस्थित, बिंदू, प्रेंग, प्रेडखोलित, तार, मंद्र आणि प्रसन्न हे 6 संचारी पदाचे अलंकार आहेत. आरोही पदाचे अलंकार प्रसन्नादी नावाचा आरोही पदाचा एकच अलंकार आहे. अवरोही पदाचे अलंकार प्रसन्नात व कुहर हे 2 अलंकार अवरोही पदाचे आहेत. ग्राम संवादी स्वरांच्या समूहाला ग्राम म्हणतात. त्या व्यवस्थित रूपाने श्रुती असतात आणि तो मूर्छना, तान, वर्ण, क्रम, अलंकार इत्यादिकांचा आधार असतो. नृत्य, वाद्य व नाट्य इत्यादी कला. प्राचीन भारतीय जैन समाजाने संगीताबरोबरच नृत्यकला, वाद्यकला व नाट्यकला इत्यादीमध्येही प्रगती केल्याची माहिती मिळते. उत्सव किंवा धार्मिक सणांच्या प्रसंगी स्त्री व पुरुष एकत्र नृत्य करीत असत. वाराणसी येथे मदन महोत्सव मोठ्या आनंदाने नाचून, गाणे गाऊन साजरा केला जात होता अशी माहिती मिळते. वीणा वाजवीत, नाचत गात जाणाऱ्या या टोळ्यांकडे पाहून समाज मंत्रमुग्ध होत असे. या उत्सवांच्या प्रसंगी नर्तिकांचेही नाच गायन होत असे. कवी आपल्या काव्यांनी समाजाला मंत्रमुग्ध करून टाकीत असे. राजा उदय हा तर संगीतज्ञ मानला जात होता. आपल्या मधुर संगीताने तो माजलेल्या हत्तीलाही ताब्यात आणीत असे.